नमस्कार आणि पुढील बातमी अमरावती येथून पाहूया। अमरावतीच्या वैद्यकीय सेवांमध्ये एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी टप्पा गाठला जात असून आमदार सुलभा खोडके यांच्या दूरदृष्टीतून आणि पुढाकाराने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे आता ऑर्गन ट्रान्सप्लांट झोनल यंत्रणा साकार होत आहे। त्यातून किडनी, लिव्हर आणि हृदय प्रत्यारोपण यांसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या अद्ययावत सुविधा, ऑपरेशन थिएटर, प्रशिक्षित डॉक्टर्सची टीम आणि एक सुसज्ज यंत्रणा उभी करण्याचा संकल्प आमदार सुलभा खोडके यांनी केलाय। त्यांची संकल्पना लवकरच प्रत्यक्षात अवतरणार आहे। तर या झोन यंत्रणेसाठी आमदार सुलभा खोडके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2 उच्च दर्जाचे ऑपरेशन थिएटर मंजूर करून घेतले आहेत। एक अवयव रिट्रायव्हलसाठी तर दुसरे प्रत्यारोपणासाठी। ही रचना केवळ तांत्रिक यंत्रणापुरती मर्यादित नसून तज्ञ डॉक्टरांचे प्रशिक्षण, कार्यसंघाची उभारणी आणि जनजागृतीसाठीच्या उपक्रमांचा समावेश यामध्ये आहे। सध्या निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झालेली आहे। लवकरच झोनल ट्रान्सप्लांट कार्यालयही अमरावतीत स्थापन होणार असून हा प्रकल्प विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार आहे। आरोग्याच्या क्षेत्रात बदल घडवायचा असेल तर केवळ धोरण नव्हे तर कृतीशील इच्छाशक्ती लागते आणि ती आमदार सुलभा खोडके यांची आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ या निमित्ताने व्यक्त करते आहे। आणि या उपक्रमामुळे हजारो रुग्णांना नवजीवन मिळणार असून अमरावती आता आधुनिक आरोग्य सेवेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। आमदार सुलभा खोडके यांच्या पुढाकारातून जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी उचलले गेलेले हे पाऊल मॉडेल ठरणार आहे।